तुम्हाला माहिती आहे का, फॉरेवर ॲलो हीट लोशनबद्दल माहिती नसेल माहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला वारंवार पाठदुखी, गुडघेदुखी किंवा स्नायूदुखीचा ताण जाणवतो का? पेन रिलीफ क्रीम वापरता पण कायमस्वरूपी आराम भेटत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे फॉरेवर लिव्हिंग हीट लोशनबद्दल माहिती. याच्यामधील इन्ग्रेडियंट, फायदे, कसा वापरायचा आणि खरंच काम करतो का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी सांगणार आहे कोणासाठी हा बेस्ट प्रॉडक्ट आहे आणि कोणासाठी नाही. फॉरेवर ॲलो हीट लोशन हा फॉरेवर लिव्हिंगचा एक पॉप्युलर प्रॉडक्ट आहे. हा मुख्य मसल्स पेन रिलीफ, जॉईंट पेन रिलीफ आणि बॉडी स्टिफिनेस यासाठी वापरला जातो. यामध्ये ॲलोवेरा अधिक हीटिंग एजंट असल्यामुळे लावल्यावरती इफेक्ट लगेच येतो आणि पेन रिलीफ मिळतो. या सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इन्ग्रेडियंट बघूयात आपण. आता खूप सारे इन्ग्रेडियंट आहेत, पण मी महत्त्वाचे काय आहेत ते तुम्हाला इथे सांगणार आहे. यामध्ये ॲलोवेरा जेल जे त्वचा हायड्रेट ठेवण्याचं काम करते आणि इन्फ्लामेशनही कमी करते. सेकंड म्हणजे युकॅलिप्टस ऑइल म्हणजेच निलगिरीचं तेल आहे. हा थंडावा आणि आरामही देतं. थर्ड आहे मेंथॉल, हा कूलिंग आणि सुधनिंग इफेक्ट देतं. मिथाइल सॅलिसिलेट हे पेन रिलीफसाठी पण वापरलं जातं. हे सगळे इन्ग्रेडियंट आहेत, ते मिळून मसल्स रिलॅक्सेशन करतात आणि ब्लड सर्क्युलेशनसुद्धा इम्प्रूव्ह करतात. आता आपण ही त्यांच्याबद्दल माहिती बघितली, आपण त्याचे बेनिफिट्स पण बघूयात. पहिला म्हणजे सांधेदुखी कमी करते. येस, अगदी बरोबर आहे. गुडघे, खांदे, मान, पाठ वय वाढल्यामुळे आपले सगळे अवयव दुखत असतात आणि मग लोशन लावल्यानंतर आपल्याला हीटिंग इफेक्ट मिळतो आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, स्टिफिनेस कमी होते, हालचाल करणे एकदम सोपं होतं आणि वयस्कर लोकांसाठी फायदेशीरच असतं. दुसरा म्हणजे मसल्स रिलॅक्सेशन. येस, व्यायाम केल्यानंतर, जिम केल्यानंतर किंवा जास्त चालल्यावरती आपले मसल्स टाईट होतात. त्यामुळे व्यायामानंतर स्नायूला ताण असला तर त्यांना आराम देतात. ही क्रीम लावल्यावर आराम भेटतो. मसल्समध्ये असलेलं टेन्शन्स कमी होतं, रिलॅक्सेशन मिळतं, रिकव्हरी फास्ट होते. स्पोर्ट्स पर्सनसाठी उपयुक्त आहे हे. तिसरा पॉईंट म्हणजे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह. येस, हीटिंग इफेक्टमुळे त्या भागामध्ये रक्तवाहिन्यांचं प्रमाण वाढतं, ऑक्सिजन सप्लायसुद्धा सुधारतो आणि हिलिंग प्रोसेस फास्ट होते. त्याच्यामुळे हे ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुद्धा छान प्रकारे काम करतं. स्टिफिनेस कमी करतं. म्हणजे काय करतं, मोबाईल जास्त वापरल्यामुळे किंवा तुम्ही जर वर्किंग असाल पीपल तर तुमच्या नेकला पण प्रॉब्लेम येतो, दुखते जास्त. त्यावेळेस शोल्डर स्टिफिनेस कमी करण्यासाठी किंवा नेक स्ट्रेन कमी करण्यासाठी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. ऑफिस वर्करसाठी एकदम परफेक्ट आहे. हे तुम्ही लोशन लावू शकता. स्पोर्ट्स पर्सनसाठी सुद्धा उपयुक्त आहे, कारण खेळाडूंना मसल्स रिकव्हरीसाठी एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे हे. आता आपण बघणार आहोत हे कसं वापरायचं, कसा उपयोग करायचा हे आपण बघूयात. यासाठी ज्या ठिकाणी दुखत असेल त्या भागासाठी तुम्ही थोडं लोशन घेऊन हलक्या हाताने मसाज करू शकता. दिवसातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. फक्त घेताना काळजी घ्यायची की डोळ्यांपासून किंवा जखम जिथे झाली तिथे हा बिलकुल लावायचा नाही. लावल्यानंतर आपले हात स्वच्छ नीट धुवायचे. या छोट्या छोट्या काळजी तुम्ही स्वतः घेतल्या तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि कोणापासून लांब ठेवायचं, तर ही जर ज्यांना सेन्सिटिव्ह स्किन असेल ज्यांची, तर त्यांनी एकदा पॅच टेस्ट करून बघायची. म्हणजे एखाद्या छोट्या पार्टला थोडं क्रीम लावून तुम्ही पॅच टेस्ट करू शकता. लहान मुलांपासून लांबच ठेवा. लहान मुलांना वापरायचं असेल तर डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्या आणि वापरू शकता. प्रेग्नन्सीमध्ये वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या. कोणतंही प्रोडक्ट यूज करण्याअगोदर तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. हे लोशन पटकन ॲब्सॉर्ब केलं जातं, चिकटत नाही व कपड्यांवरती कोणतं डागही पडत नाही. हे खरेदी करण्यासाठी योग्य आहे का? जर तुम्हाला रेग्युलर बॉडी पेन होत असेल आणि जर नॅचरल इन्ग्रेडियंट असलेला प्रोडक्ट जर हवा असेल तर हा ऑप्शन, हा प्रोडक्ट तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे. पण हा परमनंट इलाज नाही, पण टेम्पररी पेन रिलीफ नक्की देऊ शकतो तुम्हाला. तुम्हाला जर नॅचरल इन्ग्रेडियंट असलेला हवा असेल तर हा बेस्ट आहे. मी तुम्हाला बोलले आहेच त्याप्रमाणे. हा प्रोडक्ट तुमच्या फर्स्ट एड बॉक्समध्ये असलाच पाहिजे. मी तुम्हाला बोलली
जे जास्त वेळ ऑफिसमध्ये बसतात, जे जिम करतात, जे घरकाम करून पाठदुखी दुखते, वयस्कर आहात, सांधेदुखी आहे, तर हा प्रोडक्ट तुमच्यासाठी युजफुल ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कोणत्या अजून प्रोडक्टबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावरती नवीन व्हिडिओ नक्कीच बनवेन. सो भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.